गुरु, आपल्या प्रारब्धाचा यात फारसा काही संबंध येतो? नक्कीच संबंध येतो. मूळतः जेव्हा व्यक्तीचा जन्म होतो तो दुर्प्रारब्धातून होतो. आता लोक याच्या अगेन्स्ट होतील की दुर्प्रारब्ध कसं? तर आपलं प्रारब्ध खरंच खूप चांगलं असतं तर आपण जन्म घेतला असता का? आपण मोक्षाला गेलो असतो. पण आपल्या काहीतरी वासना बाकी आहे. त्या वासना निर्माण झालेल्या त्या परिपूर्ण करण्यासाठी, म्हणजे कोणाचं लग्नच झालेलं नसेल, कोणाचं संततीत झालेलं नसेल, अशा कुठल्या प्रकारच्या वासना मागच्या जन्मी काहीतरी राहिल्या म्हणून आपण त्या दुर्वासनेतनं जन्म घेतला. ते आपलं दुर्प्रारब्ध. आणि त्या प्रारब्धामध्ये काही चांगल्या गोष्टी पण इन्क्लुडेड असतात. जसं की समजा त्या प्रारब्ध नवम भाव जो आहे त्याचा शुक्र असेल तर याचा अर्थ त्याला अनेक मौज मजा करायचा राहिला, तो शुक्र येऊन त्याला मौज मजा देतोय की घे तुझ्या प्रारब्धातलं हे घे. पण तुम्हाला मी परत ती सायकल रिपीट करतो. तुमचं क्रियमान कर्म महत्वाचं. जे तुम्ही क्रियमान कर्म चांगलं कराल ते तुमच्या संचितात जमा होणार आहे पंचम स्थानात. जे तुम्ही संचित चांगलं कराल ते तुमच्या प्रारब्धात जमा होणार आहे. म्हणजे तुम्हाला मिळणारं जे प्रारब्धातलं जे सुख आहे किंवा प्रारब्धातलं जे दुःख असेल ते दुःख कमी होणं आणि सुख वाढणं, ह्याकरता तुमचं बेसिकली क्रियमान कर्म जे तुम्ही नित्य करताय, तुम्ही जे रोज करताय ते तुम्ही खूप चांगलं केलं पाहिजे. मग चांगलं केलं म्हणजे काय? याला थोडंसं एक आजारपणाशी पण आपण, क्रॉनिकल डिसीज असतं त्याच्याशी पण आपण थोडंसं, आता मी आजार का घेतोय? कारण लोकांना भीती दाखवली का त्यांना चांगलं वागायची बुद्धी होती. आजार पण समजा आता भारतात जो चालू आहे मोस्ट ऑफ द, तो म्हणजे समजा आपण डायबिटीज घेऊया. डायबिटीस हा कशावर आहे? लाईफस्टाईल डिसऑर्डर. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय? तुमचा आहार, विहार, आचार, विचार हे चारही बिघडले की तुमचं सगळी नीतिमत्ता बदलते, तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडायला लागतात. म्हणजे तुम्ही काय केलं? आज क्रियमानमध्ये आहार, विहार, आचार, विचार नीट ठेवले नाही. संचितामध्ये काय झालं की ते साचत गेलं की तुम्ही नीट ठेवलेलं नाही. मग साचत गेलं ते इतकं साचलं की ते प्रारब्धात कन्वर्ट झालं, म्हणजे नवम भावात गेलं. मग तुम्हाला कोणता तरी डॉक्टर येतो, तो सांगतो मी ही टेस्ट करा आणि मग तुम्हाला तो डायग्नोस करून सांगतो. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमचा प्रारब्ध खराब करून घेतला. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? क्रियमानामध्ये आता झालंय ते झालंय, पण किमान आजपासून क्रियमानामध्ये तुम्ही बदल करा. प्रथम स्थानात तुम्ही बदल करा, तुमच्या ऍक्टिव्हिटीज चेंज करा आणि त्या चेंज झालेल्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमचे येणारे जे गोष्टी आहेत त्या बदलतील, त्यातनं तुम्हाला फायदा होईल. आणि मला नाही वाटत की तुम्ही आज क्रियमान चांगलं केलं तर तुम्हाला कधी कोणत्या ज्योतिषाकडे जायची गरज पडेल किंवा कोणाकडे जाऊन कन्सल्टेशन घ्यायची गरज पडेल. त्यामुळे आज शुद्ध नीतीने, शुद्ध विचाराने, शुद्ध आहार घेऊन, शुद्ध विहार करून तुम्ही तुमचं जीवन सांभाळा. आणि तसंही तुम्हाला असं वाटलं की हे करताना आम्हाला त्रास होतोय तर यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही आमच्याकडे अवश्य मार्गदर्शन घ्यायला येऊ शकतात. आमचं जे ज्योतिष कार्यालय आहे, श्री अत्रे ज्योतिष कार्यालय, इथे मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर भंगे आपल्याला मार्गदर्शन करेन. मग ते वास्तू संदर्भात असेल, ज्योतिष संदर्भात असेल, अंकशास्त्र असेल, लाल किताब असेल, कृष्णमूर्ती असेल, अनेक पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला अशाच पद्धतीची विविध असे स्पिरिच्युअल असेल, कुंडली संदर्भात असेल, कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर आमचे याच्या आधीचे यूट्यूब व्हिडिओज तुम्ही बघा, ते लाईक करा, ते शेअर करा, ते चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही नवीन माहिती हवी असेल अशाच काही वेगवेगळ्या विषयांसंदर्भात तर ते आम्हाला कमेंटमध्ये टाका. आम्ही निश्चित त्यावर एक व्हिडिओ तयार करू. त्याचबरोबर तुम्ही आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे, त्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करा, ज्योतिष योगेश भंगे. ते तुम्हाला रील्स आणि शॉर्ट व्हिडिओज आणि काही पत्रकांद्वारे तुम्हाला बरीचशी माहिती तुम्हाला तिथे भेटेल. त्या माहितीचा तुम्हाला आयुष्यात लाभ होईल. तरी आजचा व्हिडिओ करण्यापाठीमागचं कारण एकच आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जगा, प्रेझेंटमध्ये चांगलं कर्म करा आणि तुमचं आयुष्य सुखी करून घ्या. थांबतो. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.